लोणावळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीचा उमेदवार म्हणून मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उमेदवारी मागितलेली आहे। मी या लोणावळा शहरामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा राखण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि मावळसभा लोकसभा मतदारसंघ असेल की विधानसभेची निवडणूक असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, मी महायुतीचा धर्म पाळून मी प्रामाणिकपणाने मित्रपक्षांचं काम केलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जाताना मी महायुतीचा उमेदवार म्हणून लोकांसमोर जाणार आहे। लोणावळेकरांचा उमेदवार, लोणावळेकरांसाठी झटणारा, या लोणाचा सर्वांगीण विकास करण्याकरता मी ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहे। सर, कशा पद्धतीने तुम्ही माहितीचा धर्म पाळला होता, आता हे लोक पाळणार का तुमचं? नाही, खरं तर कार्यकर्ते जे आहेत माहितीचे मतदार आहेत ते माझ्या कामगिरीवरती खुश आहेत। माझा प्रामाणिकपणा, दिलेला शब्द पाळणे, कुठेही दगाबाजी न करणे, हे जे सगळे माझे गुण आहेत, हे गुण माझ्या विजयाला, खरं तर हे विजयाचे ते शिल्पकार आहेत। कारण मी कधीही माहितीचा पाठिंबा दिला आणि दुसऱ्या उमेदवाराचं काम केलं माझ्या आयुष्यामध्ये मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी कधीही केलेलं नाही। त्यामुळे आज देखील राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, या सगळ्या पक्षामध्ये किंबहुना काँग्रेस पक्षामध्ये देखील त्यांचंही काही काळ आम्ही काम केलं होतं की युतीचा धर्म पाळणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझा नावलौकिक आहे। तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर इथे कुठले प्रलंबित प्रश्न आहे का ते तुम्ही मार्गी लावणार? खरं तर मला 3 महिन्याचाच कालावधी मिळाला होता। या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नगरपालिकेला कर्ज रूपाने निधी दिला जातो आणि 288 नगरपालिकेला ते कर्ज वितरित केलेलं होतं, परंतु लोणावळा नगरपालिकेने कोणत्याही योजनेकरता कर्ज घेतलेले नसताना नगरपालिका ही दरमहा हप्ता भरत होते आणि मी ते माझ्या निदर्शनास आलं आणि मी ती सगळी माहिती घेतली। त्यावेळी जीवन प्राधिकरणानं सांगितलं की नजर चुकीने लोणावळा नगरपालिकेवरती हे कर्ज लागलेलं होतं। दरमहा 20 लाख रुपयाचा ते हप्ता भरत होते, तो मी त्या काळापासून तो थांबवला आणि भरलेले पैसे पुन्हा नगरपालिकेकडे मी वर्ग केले। हा एक फार महत्वाचा त्यात मी काम केलं। आता इथे प्रलंबित प्रश्न कुठले आहेत? खरं तर लोणावळा शहरामध्ये हे पर्यटन नगरी आहे आणि या पर्यटन नगरीला भेट देताना देशभरातून येणारा जो पर्यटक आहे त्याचा हिरवळ होतो की नैसर्गिक पडणाऱ्या पावसामुळं जो आनंद घेता येतो तेवढाच आहे। मानवनिर्मित किंवा नगरपालिकेच्या निर्मितीमध्ये एकही पिकनिक स्पॉट आपण विकसित केलेला नाही। त्यामुळं देशभरातून येणारे पर्यटक इथं आल्याच्या नंतर लोणावळा शहराच्या नावाने बोटं मोडतात की इतका मोठा लोणावळा खंडाळा जगप्रसिद्ध असताना नेमकं इथं काय पाहायला यायचं, हा प्रश्न इथल्या रिक्षावाल्याला विचारतात, टॅक्सीवाल्याला विचारतात, हॉटेलवाला विचारतात आणि म्हणून या पर्यटन नगरीला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टिकोनातून, उत्तम पर्यटन नगरी करण्याच्या दृष्टिकोनातून माझा पुढचा कामाचा टप्पा राहील। त्यामध्ये जो पडणारा पाऊस आहे त्याचं प्रमाण हे प्रचंड असतं आणि आपला जो भुशी तलाव आहे तो भरून, प्रचंड पावसाने तो भरून ओसांडून वाहतो आणि तेच आकर्षण या पर्यटकांना होतं। परंतु इथं पावसाची जी प्रमाण आहे, या प्रमाणामध्ये जे पडणारं पाणी आहे ते कुठंतरी अडवून आपण नैसर्गिकरित्या एखादा तलाव आणि पर्यटन केंद्र विकसित केलं तर आपलं लोणावळा शहराचं नाव हे देशभरामध्ये त्याचं नावलौकिक होईल आणि त्या दृष्टिकोनातून ते काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। सर, भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट का द्यावी आणि नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांनी तुम्हाला का निवडून द्या? लोणावळा नगरपालिकेमध्ये 32 वर्ष मी प्रशासकीय सेवा केली। प्रशासकीय सेवेचा मला फार मोठा अनुभव आहे। भारतीय जनता पार्टीने मला तिकीट द्यावी कारण करोना काळामध्ये मी अनेक लोकांना हॉस्पिटलायझेस करून दिलं, भरत नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना कर्ज उपलब्ध करून दिलं, अनेकांना त्यांचे संसार उभे केले। लोणावळ्यामध्ये अनेक प्रलंबित प्रकल्प आहेत। आज सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे आमचा ओव्हरब्रिजचा, भांगरवाडी ओव्हरब्रिज, गेली 15 वर्षापासून ओव्हरब्रिज होत नाही आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अनेक
संस्था अशा आहेत की त्या आपल्याला मदत करू इच्छितात, परंतु ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रश्न असल्यामुळे शनिवार रविवार जे पर्यटक येतात ते पर्यटकांमुळे खूप त्यांना त्रास होतो. हा सर्वात मोठा प्रश्न मला अगोदर सोडवला पाहिजे. लोहा नगरपालिकेमध्ये आकृतीबंध सादर करत असताना त्यांनी बी आणि सी नगरपालिकेच्या माध्यमातून आकृतीबंध सादर केला, परंतु लोहा नगरपालिकेची एरिया ही 32 किलोमीटर असल्यामुळं त्याप्रमाणे कर्मचारी वर्ग असला पाहिजे. त्याप्रमाणे जर कर्मचारी वर्ग जर जास्त असला तर स्वच्छतेला प्राधान्य मिळू शकतं. आज स्वच्छतेची बिकट अवस्था आहे. ट्रॅफिकचा फार मोठा प्रश्न आहे. एज्युकेशनचा प्रश्न आहे. एज्युकेशनचा प्रश्न म्हणजे सगळ्या मुलांना आज पुण्याला कॉलेजला जावं लागतं. लोण्यामध्ये फार मोठं विद्यापीठ आहे आणि जवळच सिंहगड इन्स्टिट्यूट असल्यामुळं लोकांना सुद्धा तिथे ॲडमिशन मिळत नाही. ॲडमिशन न मिळाल्यामुळे लोकांना पुण्याला जावं लागतं. सर, मोठ्या प्रमाणात इथं पर्यटक येतात, मात्र त्यांचीही दुरावस्था इथे केल्या जाते. इथे त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित जरी असलं तरी इथे ट्रॅफिकचा मोठा प्रश्न असतो. इथे जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना पुण्या मुंबईला शाळेत शिकायला जावं लागते. काय वाटतं तुम्ही झाल्यानंतर नगर झाल्यानंतर तुम्हाला इथे एखादं कुठलं तरी कॉलेज वगैरे इथं तयार करतो? लोणावळ्यामध्ये नक्कीच पुरंदर कॉलेज आहे, परंतु ते एक छोट्या प्रमाणात आहे. त्यामुळं जर तिथं जर जास्त लोकांना आणि जास्त सोयी उपलब्ध झाल्या, म्हणजे जास्त MSc वगैरे जर सुरू झालं तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. ट्रॅफिकचा प्रश्न म्हणजे शनिवार रविवार इतकी ट्रॅफिक जाम असते की पर्यटक ट्रॅफिक बघूनच निघून जातात. पावसाळ्यामध्ये त्यांची व्यवस्थित सुविधा होत नाही आणि त्यामुळं लोण्याच्या पर्यटकांवर परिणाम होतो, लोण्याच्या धंद्यांवर परिणाम होतो. आणि हे सगळं टाळण्यासाठी ट्रॅफिकची व्यवस्था मी पूर्णपणे व्यवस्थित सुधारण्याचा. लोणावळ्यामध्ये इंद्रायणी नदी आपल्या इथून वाहते, तिच्यामध्ये अनेक घाण लोकांनी सोडलेली आहे. पण ती सगळी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा माझा मानस आहे आणि त्यामुळे लोणातील पर्यटक आपल्याकडे कसे आकर्षित होतील हे मी बघण्याचा प्रयत्न करणार आहे. ट्रॅफिकचा प्रश्न तो भारतीय जनता पक्षाचा गेली 32 वर्ष सभासद असून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक मी काम करतो. काम करत असताना मी इतक्या वर्ष काम केल्यानंतर त्याचं फलित आता असं पडलं की SC हा राखीव मतदारसंघ झाला असल्यामुळे, नगराध्यक्षपदी राखीव झाल्यामुळं मला ती चालून संधी आली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने मला नक्कीच नगराध्यक्षपदासाठी मला तिकीट द्यावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. काय नाव आपलं? सुरेश लक्ष्मण गायकवाड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.